नमस्कार, रंगकलाकार या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या विषयी माहिती। उर्मिला कोठारे हिचा जन्म 4 मे 1986 मध्ये पुणे महाराष्ट्र येथे झाला। तिचं लग्नाआधीचं नाव उर्मिला कानेटकर असं आहे। उर्मिला कोठारे ही मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील एक भारतीय अभिनेत्री आहे। ती दुनियादारी, शुभमंगल, सावधान, ती सध्या काय करते आणि हिंदी टीव्ही मालिका असंभव, ऊन, पाऊस आणि गोष्ट एका लग्नाची या मराठी चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखली जाते। ती एक शास्त्रीय नृत्यांगना आहे आणि तिने 2014 मध्ये वेलकम ओबामा या चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले। उर्मिला आणि आदिनाथ कोठारे दोघेही 2006 मध्ये एकमेकांना भेटले आणि तिथे ते शुभमंगल सावधान या मराठी चित्रपटासाठी एकत्र आले। 2011 मध्ये दोघांनी लग्न केले। 2018 मध्ये हे जोडपे जिजा कोठारे नावाच्या त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करत होते। पुण्यात जन्मलेले कानेटकर हे प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगना आहेत आणि त्यांनी त्यात मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी घेतली आहे। तिने भुवनेश्वरमध्ये सुजाता महापात्रा याच्याकडून ओडिसीचे धडे घेतले आहे। 1997 मध्ये तिने भारतासाठी 50व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी आयोजित कार्यक्रमात भाग घेतला। तिने मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून BHची पदवी मिळवली। शुभमंगल सावधान हा तिचा पहिला चित्रपट होता आणि तुझ्या विना ही तिची पहिली टीव्ही मालिका होती। आई शपथ आणि सावली हे तिचे पुढचे चित्रपट होते। या 3 सिनेमांमध्ये तिने ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांच्यासोबत काम केले। शिवाय तिच्या पदार्पणाच्या चित्रपटादरम्यान ती आदिनाथ कोठारेलाही भेटली। त्या चित्रपटात ते सहाय्यक दिग्दर्शक होते। 2011 मध्ये त्यांचे लग्न झाले। आपल्याला उर्मिला कोठारे हिच्याबद्दल माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा। धन्यवाद।